साधा टॅक्स पण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे, जो तुम्हाला आणि मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो. जी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन 10-20 हजार रुपये एखाद्या गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स भरणाऱ्या माणसाला जर एखाद्या वेळेस टॅक्स भरला नाही तर तुमच्या घराच्या आपल्या सगळ्या पुणेकरांच्या घराच्या बाहेर येऊन ते बँड वाजवतात 5-10-20 हजार रुपयाला. पण इथे 27 कोटी राईट 27 कोटी रुपये भरलेले नाहीत, कुठलाही बँड वाजवला नाही, काही नाही, आणि म्हणतात मॅटर सबज्युडिस आहे. आता हे म्हणजे आम्हाला तरी कुणालाच मान्य नाही आहे. आणि त्यांनी जे आम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं दिलं ते कुठल्याही कायदे नियमात पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बसत नाही. त्यामुळे हा एक अतिशय गंभीर विषय. मी स्वतः UD मंत्रालय आणि DCM-1 यांच्याशी याची चर्चा करणार आहे. आणि ही एका हॉस्पिटलला एक वेगळा नियम कायदा आणि बाकी आपलं पुणेकरांना एक वेगळा कायदा, हा नियम कसा चालेल? म्हणजे गरीब कष्ट करणारा जो इमानदार आहे त्याच्या घरी जाऊन तुम्ही बँड वाजवणार आणि जो काहीतरी नियम कायद्याचा वापर करून ती व्यक्ती टॅक्स भरत नाही इतके वर्ष आणि ते कोटीमध्ये पोचतात, त्याला सौ खून माफ, ऐसा नाही चलेगा. हा देश संविधानाने चालतो आणि त्याच्यातले नियम कायदे हे प्रत्येकासाठी समानच असले पाहिजेत, ही आमची आग्रहाची भूमिका आहे. त्यानंतर पाण्याचा अतिशय गंभीर विषय. पाणी अजूनही अनेक ठिकाणी पुरत नाही आहे. नरेसारख्या गावात स्वच्छ पाणी पुरत नाही आहे. खडकवासला धरणामध्ये जे पाणी आज खराब होत आहे, रॉ वॉटरची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. नांदेडमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नांदेड सिटीला आपण सगळेच एकत्र पाणी करायला गेलो होतो तेव्हा जी रोगराई पसरली, म्हणजे आपलं भाग्य की ते वेळेत आवरतं, नाहीतर काय काय घटना तुम्ही झालेल्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळे असं होऊ नये म्हणून आमची मागणी आहे की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, PMRDA, जिल्हा परिषदनी एक पूर्ण मोठा पाण्यासाठी एक वेगळा खडकवासला धरण केंद्रबिंदू ठेवून पुणे शहराचं पाणी ह्याची स्वच्छता हे केंद्रबिंदू ठेवून एक मोठा प्लॅन करावा. आणि माझी भेट भूपेंद्र यादवांशी झालेली आहे. मी त्यांच्याशी सविस्तर मागेही चर्चा केली होती, इथेही चर्चा केली होती.